डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले, आमदार सुनील शेळके यांचा भाजपवर गंभीर आरोप। मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 15 पैकी 15 जागांवर विजय मिळवल्यानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आणि या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले। ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून 25 ते 35 लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केलेला असून या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी कोणीही माझ्यामुळे मोठे झाले असे वाटत असेल तर 2029ला माझ्या विरोधात उभे राहा असे आव्हान देत शेळके यांनी आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचं स्पष्ट केलंय। नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा, मात्र वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा जनतेच्या कामांना प्राधान्य द्या असा स्पष्ट संदेश दिलाय। दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबाराला हजर राहणं बंधनकारक असल्याचं सांगत पक्षाचं काम हे घरचं काम नसून जनतेची जबाबदारी आहे असंही त्यांनी ठामपणे नमूद केलेलं आहे। येणाऱ्या 2029च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार 1.5 लाख मताधिक्याने विजयी होईल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या मेळाव्यास माजी मंत्री मदन बाफना, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आणि विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला। निवडणुकीतील भव्य यशानंतरही आनंदोत्सव टाळून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र दिसून येते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।